गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके, प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार सविता अशोक करमरकर यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक 30 रोजी श्रीनाथ चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिती भालके, भगीरथ भालके, साईनाथ अभंगराव, मोहम्मद उस्ताद हे भाषणातून काय बोलणार याची मोठी उत्सुकता असलेले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना महाराष्ट्राचा जनता राजा शिरवाणी योगी छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, पंढरपूर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली। गेले 40 वर्ष प्रस्थापिकाकडे सत्ता असल्यामुळं पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सगळे नागरिक विकासापासून वंचित राहिलेले आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉपर्टी जी असणारी सोलापूर जिल्ह्यातली नगरपालिका ही पंढरपूरची नगरपालिका आहे। या नगरपालिकेला मध्ये घरपट्टी असू द्या, पाणीपट्टी असू द्या, वृक्षारोपणची पट्टी असू द्या आणि या सगळ्या पट्टीच्या वर्षाला जवळजवळ 30 कोटीच्या घरामध्ये उत्पादन मिळतं। वर्षाला 4 वर्षाला 4 वाऱ्या भरतात। महाराष्ट्र शासनाच्या, राज्य शासनाच्या अनेक वेगवेगळ्या नमुन्याचे फंड मिळतो, परंतु दुर्दैवी अशी परिस्थिती निर्माण झाली। गेले 35-40 वर्षामध्ये धुळीचं साम्राज्य असणारं, प्रत्येक रस्त्याला खड्ड्याचं साम्राज्य असणारं, उशाला नदी असताना देखील सकाळी 7 ते 8 एकच तास पाणी मिळतं, पण सांगोल्यासारख्या तालुक्यामध्ये 90 किलोमीटर पाईपलाईन नेऊन तिथं 2 टाइम पाणी दिले जातं। भरमसाठ पाणीपट्टी वसूल करायची, भरमसाठ घरपट्ट्या वसूल करायच्या आणि नागरिकांच्या सुखसोयी निर्माण करायच्या नाहीत।